नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवडक आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, गंगोत्री राष्ट्रीय उद्यान उत्तरकाशी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? पर्याय ए उत्तर प्रदेश, बी उत्तराखंड, सी सिक्कीम, डी हिमाचल प्रदेश। पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? पर्याय ए पंडित नेहरू, बी महात्मा गांधी, सी आचार्य कृपलानी, डी दादाभाई नौरोजी। पर्याय क्रमांक सी आचार्य कृपलानी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो। पर्याय ए हनुमान, बी अस्तंभा, सी वैराट, डी तौला। पर्याय क्रमांक सी वैराट हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न चौथा, येरळा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय ए भीमा, बी कृष्णा, सी गोदावरी, डी तापी। पर्याय क्रमांक बी कृष्णा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न पाचवा, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? पर्याय ए नाशिक, बी जळगाव, सी रायगड, डी नागपूर। पर्याय क्रमांक डी नागपूर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, प्रश्न अतिशय निवडक आणि महत्त्वाचे घेतलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न सहावा, कोणती पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बऱ्हाणपूर खिंड तयार झाली आहे? पर्याय ए अरवली, बी सातपुडा, सी विंध्य, डी गहरजात। पर्याय क्रमांक बी सातपुडा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न सातवा, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो। पर्याय ए पनवेल, बी कुरबुडे, सी कणकवली, डी यापैकी नाही। पर्याय क्रमांक बी कुरबुडे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न आठवा, सतीश धवन अवकाश केंद्र कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए छत्तीसगड, बी तामिळनाडू, सी महाराष्ट्र, डी आंध्र प्रदेश। पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न नववा, झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए बिहार, बी ओरिसा, सी झारखंड, डी पश्चिम बंगाल। पर्याय क्रमांक सी झारखंड हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न दहावा, केपलर या शास्त्रज्ञाचे नियम कोणत्या शास्त्राशी संबंधित आहेत? पर्याय ए खगोलशास्त्र, बी स्थापत्यशास्त्र, सी पदार्थविज्ञान, डी वनस्पतीशास्त्र। पर्याय क्रमांक ए खगोलशास्त्र हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा। ह्यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा,
मुक्त आणि सक्ती या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण होते? पर्याय ए सयाजीराव गायकवाड, बी महात्मा फुले, सी शाहू महाराज, डी यापैकी नाही. पर्याय क्रमांक सी शाहू महाराज हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 12वा, राऊरकेला पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नेहमीसाठी लक्षात ठेवा. पर्याय ए बिहार, बी पश्चिम बंगाल, सी ओडिसा, डी केरळ. पर्याय क्रमांक सी ओडिसा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 13वा, नाईलची देणगी म्हणून कोणत्या देशास संबोधले जाते? मित्रांनो, हा प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय ए इजिप्त, बी सौदी अरेबिया, सी इराण, डी पोर्तुगाल. पर्याय क्रमांक ए इजिप्त हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 14वा, भारताचे शेवटचे व्हॉइसराय कोण होते? हा प्रश्न नेहमीसाठी लक्षात ठेवा मित्रांनो. पर्याय ए लॉर्ड वेव्हेल, बी लॉर्ड माउंटबॅटन, सी लॉर्ड क्रिप्स, डी लॉर्ड लिलिंगथो. पर्याय क्रमांक बी लॉर्ड माउंटबॅटन हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 15वा, 21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना कोणत्या नावाने संबोधले जाते? पर्याय ए चांद्रदिन, बी विश्वदिन, सी मध्यदिन, डी संपात दिन. पर्याय क्रमांक डी संपात दिन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा. प्रश्न 16वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? पर्याय ए मराठवाडा, बी विदर्भ, सी पश्चिम महाराष्ट्र, डी कोकण. पर्याय क्रमांक सी पश्चिम महाराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 17वा, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? पर्याय ए जळगाव, बी नाशिक, सी नंदुरबार, डी धुळे. पर्याय क्रमांक सी नंदुरबार हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18वा, अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए नाशिक, बी अमरावती, सी नंदुरबार, डी धुळे. पर्याय क्रमांक सी नंदुरबार हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 19वा, धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? पर्याय ए उल्हास, बी आंबा, सी कुंडलिका, डी सावित्री. पर्याय क्रमांक बी आंबा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 20वा, वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून कोणी जिंकला? पर्याय ए सदाशिव भाऊ, बी चिमाजी अप्पा, सी पहिला बाजीराव, डी यापैकी नाही. पर्याय क्रमांक बी चिमाजी अप्पा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.